ठिकाणी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. आज मी एक मोठं ब्लॉग बनवतो आहे कारण गुढीपाडव्याचं निमित्त आणि स्वामी जयंतीचा एक कार्यक्रम असा त्या निमित्तानं. तर सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांका गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी ते कामावरसून तर गुढीपाडव्याच्या घराकडची तयारी वगैरे बाबांनी कशी केली आहे तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर संध्याकाळी निघताला मी मुंबईत जाऊच्यासाठी कारण मुंबईत एक प्रोग्राम असा आणि मुंबईत स्वामी जयंतीचा कार्यक्रम असा मोठो. तर चला तर मग सुरुवात करूया इथूनच पहिल्या ब्लॉगनं. नवीन वर्षानिमित्त पहिलं ब्लॉग मात्र बनवूया. कसं वाटतं कसा काय व्हिडिओ होता ते बघूया. पहिल्यांदा आपला व्ह्यूज वगैरे येतले सगळ्यांचं सपोर्ट तुमचं होईल तर नक्कीच तुम्ही सपोर्ट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया डायरेक्ट घरी. ही असा आमची वार्षिक गुढी. तर या गुढीचं पूजन कशा प्रकारे केलं बघा. आमची छोटीशी गुढी असा छानपैकी सजावट केलेली असा मस्त. गुढीच्या पाया पडून घेतलं आहे आणि महाप्रसाद घेतलं आहे आणि मी निघालं आहे पोखरण. इथून आपल्या पहिल्यांदा जाऊ का कुडामध्ये. तर इथून कुडा असा साधारण 7 किलोमीटर कुडा झाल्याच्या नंतर तिथून मग पुढे कसालमध्ये पूर्ण हायवे जाऊचा बड्डे होतो आज माझं. पण बड्डेचं काय सेलिब्रेशन करून गाव नाही कारण सगळीच घाई झाली. सकाळी कामं केलं आहे, दुपारी इले घराकडे जेवण वगैरे तयारी करीपर्यंत आता परत पोखरणमध्ये चाललं आहे. पहिल्यांदाच मोठं ब्लॉग बनवत आहे, नक्कीच सपोर्ट करतो तुम्ही. तर चला आता डायरेक्ट भेटूया कुडामध्ये किंवा कसालमध्ये. जैसे स्टॉप गावात त्याचं बघूया आता कसा. कारण कसा लांबचा प्रवासाला पटकन जाऊ गाया. संध्याकाळी तिकडे गेल्यानंतर परत खेळाक जाऊचं असा. चला तर गुढीपाडव्यानिमित्त चित्ररथ दिंडी काढलेली असा. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लहान मुलांची मराठी शाळेची जी चित्ररथ दिंडी आहे ती भाट बिल्डिंगकडून पूर्ण स्टँडपर्यंत जातली आहे. कुडाळमध्ये पूर्ण बाजारात फिरतली आहे. सगळ्यांनी उत्साह चांगला दाखवलेला असा. हिंदू धर्माची संस्कृती जपलेली असा. विठ्ठल रखुमाई, गणेश चतुर्थी वगैरे सगळं सण दाखवलेले असतात. वारकरी संप्रदाय वगैरे सगळं दाखवलेला असा. नक्कीच तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चांगल्या प्रकारे डेकोरेशन वगैरे आणि चांगली मिरवणूक काढलेली असा. कुडाळमध्ये जाऊच्या आधी थोडं काम आठवलं म्हणून बाजारात गेले. त्या बाजारात ही चित्ररथ दिंडी चालू होती. अतिशय सुंदर वातावरणात तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गर्दी जमली आहे. तर मित्रांनो मी कसालमध्ये पोचले आता. तर मित्रांनो फोन केले आहे आता दाबेली ते बनवूया मित्रा. तर तो वाटेत थांबलो. त्याच्यात कोण कोणाका माहिती नाही तरी 3-4 दाबेली आणून सांगितलं. दाबेली दुकानाचं फेमस दाबेली भेटतात ह्याच्यात कसाल मुंबई गोवा हायवे असं ना बरोबर पाण्यामध्ये स्टॉपवर संध्याकाळी 4 नंतर ना चांगली दाबेली भेटतात. मला दाखवते तिथे. आता आपल्या पार्सलच घ्यायची आहे, सगळ्या खावची नाही. त्याच्यामुळे रस्ता मात्र क्रॉस करून जातो. कुडावरून मुंबई जाताना रस्तो क्रॉस करतो लागता. मुंबईवरून येताना डायरेक्ट त्याच साईडलाच म्हणजे लेफ्ट साईडलाच असं. तर चला तर मग या आपल्याला तर थोडे रॉंग साईडिंग जावं आहे. सावकाश गाडी आहे बघून रस्तो क्रॉस केलं. ह्या असं दाबेलीचं दुकान बघू शकता. चला तर अतिशय सुंदर आणि चविष्ट दाबेली या ठिकाणी भेटता. एक काकी संध्याकाळी 4च्या नंतर कायम इथे अवेलेबल असतात. दुकान त्यांचं चालू असतं 4 नंतर. नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या. नक्कीच या दाबेलीची चव बघा. तुमका आवडली तर परत तुम्ही येऊ शकतास. दाबेली घेताना मी पोखरणी जाऊन निघालं. ह्यो असा मुंबई गोवा हायवे ह्या असं त्यांचं दुकान. तर नक्कीच तुमका दाखवतं. या ठिकाणी एक नंबर असा. या नंबरवर तुम्ही फोन करा किंवा डायरेक्ट इथे येला तरी चला. तसं काय नाही. नक्कीच या दाबेलीचा आस्वाद घ्या तुम्ही. चला तर मग आता निघाया इथून. जो असा कसाल पोखरण रोड या रोडने आपल्याला आता पोखरणमध्ये यायचं असा. कसाल पोखरण रोड आता
तर योगा योगान मित्र भेटलेला होता, कारण तो कामाक असतो कुडामध्ये. तर आता पोखराणीच राहता तो, म्हणजे त्याचा घर पोखराणी कुडाक राहता तो. तर आता बघूया कशी काय भेट होता वगैरे. तर आता तो पोखरामध्ये ते वाटेत थांबलो होतो, वाट बघता. तर चला डायरेक्ट तिथेच भेटूया आपण. लालपरी खड चालली कणकवली. तू काहीतरी विसरलो. खरंच सॉरी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पण आधी दाबेली खाणार मग शुभेच्छा येता. खरा म्हणजे ना धन्य माणूस. मग बड्डे त्याला माहिती नव्हतो आणि नेमकं दाबेली खाताय बघा. आधी दाबेली खायला मग विश केलाय. आणि फोटोबा. जॉब गावलाय, त्याच्यामुळे आता मित्रांका विचारलो. बड्डे त्याका माहिती नाही. आता पुढे दिल्याच्या नंतर मी तुमका मागाशी सांगितलं व्हिडिओत, म्हटलं याची रिॲक्शन बघूया काय आती. आता जरा लाजलो, काय करतो पर्याय नाही याच्याकडे आता. ऍक्च्युली मोठो ब्लॉग आजच बनव घेते आणि नेमकं आजच बघा फंबल उडवलो मित्राचो आधी पहिलो. म्हणजे पहिले सुरुवात. काय नको आता भावबुद्धा करू नको रे. खरंच सॉरी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परत एकदा. थँक्यू. स्वामी कृपे सगळा नीट होऊन दे. सगळं नीट होऊन दे. नाव घेऊ नको. आयुष्य धनसंपदा परत संगीत वाटचाली तुझे भरभराट होऊन दे. होय होय. सध्या तू आमका गर्व असा की संगीत हे आपले स्पर्धा वगैरे असतात थंय तू जातस, बक्षिसा मिळवतं, पण टॉप लेवल मध्ये तुझं नाव येऊन दे काही वर्षात हीच अपेक्षा असा आमका. टॉप लेवलला. आणि तडे काय आणि बघता तडे proud of you. कोण तडे. त्याकडे खरंच सॉरी, मनापासून सॉरी. आणि सगळं व्यवस्थित होऊन दे. त्या तुझ्या आयुष्यात इला असा, तुझ्या आयुष्यात इला असा थँक्यू. पर्यंत त्याचो शेवट 7 जन्माची 7 गाडी येता ह्यो रस्तो पोखरण मध्ये गेलो होतो. याच्या गजाली ऐकायला झाले, कारण एका दाबेली तर पचाक होईना, त्याच्यामुळे गजाली सांगायला झालेले. तर आता मेन गोष्ट म्हणजे स्वामी जयंतीच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुका आधी पहिले. तुका पण हिंदू नवीन वर्षाचा आणि गुढीपाडव्याच्या हा नवीन वर्षाच्या पण तुका शुभेच्छा. आता जरा मी निघते, जरा घाईच असं परत मका कसाला जायचा. काय जमली संपली. तो तू खा ना. पोखरांमध्ये पोचलोय आणि त्या ठिकाणी वडे आणि उसळ खाल्लंय आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊन निघालो. ते तयारी करून बसले सगळेजण. तर आम्ही आता निघालो. तर चला मग आता आपण आता मुंबईची जर्नी कशी होता ती बघूया. कारण आपल्या गावचा स्वामी जयंतीच्या कार्यक्रमात मुंबई हे सगळे मामाचे मुलगे वगैरे इलेले असत. 2 गाड्या घेऊन आमका जाऊचं असं. आम्ही 6 जण असो आता. तर चला तर मग निघाया. पोखरणमधून आम्ही निघालो, कारण आपल्या गावचं होतं आता कणकवलीत आमका रेल्वे स्टेशनवरसून ट्रेन असा मंगलोरची. त्या ट्रेनने आमका आता मुंबईत जायचं असा. तर जरा लेटच झाला आमका विसून निघा, त्याच्यामुळे जरा थोडी गाडी फास्ट मारून आम्ही आता कणकवलीत पोचतलो. तर हे असतात मामाचे मुलगे. तर आम्ही टेबल शीट जातो. बघूया पुढे आता जर्नी कशी होता ती. थँक्यू. बघितलात ना, कोणाकच बड्डे माहिती नव्हतं. ह्यांनी पण लेट विश केल्याने या मामाच्या मुलग्यांनी पण. स्टेटस पण कोणी लावू नव्हते जास्त, त्याच्यामुळे कोणाक माहिती पण पडाक नव्हता. तर ह्या असा आमरडचा मारुती मंदिर ह्या देवाक पाया पडलो आणि आम्ही निघालो आता कणकवलीत जाऊ. चला तर डायरेक्ट भेटूया आपण कणकवलीमध्ये. कणकवली ब्रिज खालून आम्ही नरडवे रोडला जाऊ निघालो. त्या रोडला रेल्वे स्टेशन असा. नरडवे रोडसाठी राईट मारलो आणि आता निघालो आतमध्ये. ह्यो असा नरडवे रोड कणकवलीतनं नरडवेक जाता. तर आता साधारण 1-1.5 किलोमीटर पुढे जाऊन आपका राईट मारतो असा कणकवली स्टेशनला. पुढे आता कणकवली स्टेशन येतला. ह्यो असं कणकवली रेल्वे स्टेशनचं गेट बघा भारी केल्याने आहे, एकदम मस्तच. एंट्री पण भारी असा, गार्डन टाईप असं केलेलं असा. पुढे जाऊन आतमध्ये डेकोरेशन पण चांगलं केलेलं असा. एकदम म्हणजे कोकणात इल्याचं फील होतं सर इल्यानंतर. तर आता इथे गाडी पार्किंग करून आम्ही आता स्टेशनला तिकीट काढण्यासाठी जातलो. तिकीट काउंटरकडे आता पोचूया आपण. गाडी आधी चांगली पार्क करूया. आसपासचा परिसर बघा एकदम स्वच्छ आणि सुंदर असा. एकदम टापटीप आणि नीटनेटकेपणाने ठेवलेलं असा. तेवढी चांगली इथे कामगिरी केली जाता. हैसर असं देवस्थान असा, गोठण देव म्हणून छानपैकी मंदिर बांधलेलं असा. आणि त्याकडे डेकोरेशन वगैरे पण चांगलं केलेलं असा. स्टेशनवर गर्दी बघा, कारण 2-3 गाड्या जरा लेट असल्यामुळे जरा प्रॉब्लेमच असा. गर्दी आता कशी भेटता की काय संबंध नाही. जनरलने जाऊचं असं आपल्याक. 4 जणांची तिकीट काढलं. दोघांची तिकीट कन्फर्म होती, त्याच्यामुळे 4 जणांची तिकीट काढलं. ह्या सत्य 4 जण मामाचे मुलगे. तर आपण आता पूर्ण पैसे भरले आहे, त्याच्यामुळे आपल्या ह्याच सिडीन जायचं असा. तर चला तर स्टेशनला गर्दी बघा किती जाम भरली आहे ती, कारण ट्रेन जरा लेट असत.
मामाच्या मुलांची एकदम रॉयल एंट्री होता. बघा तुम्ही कशा प्रकारे एंट्री करतात ते एकदम खेळाडूप्रमाणे एंट्री करतात. स्टेशनवर गाडी जरा लेट होती. गाडी गेल्याच्यानंतर आम्ही जनरल डब्यात चढलो. बसाक तर जागा मिळाली. पुढे काय रत्नागिरी स्टेशनला कोण पॅसेंजर चढले का माहिती नाही. बसाक सध्या तरी जागा मिळाली. पूर्ण प्रवासात आमका झोप बरी मिळाली कारण रत्नागिरीत वगैरे मध्येच कोण पॅसेंजर चढाक नाही. आता आम्ही डायरेक्ट गेलो पनवेलमध्ये. पनवेलमध्ये कशा प्रकारे एरिया ते बघा. एकदम भारी असा व्ह्यू एकदम बिल्डिंगचं आणि इथे काम जरा चालू असा रस्त्याचा आणि तसंच ट्रॅकचं पण काम चालू असा. चला तर मग आता डायरेक्ट भेटूया आपण पुढच्या स्टेशनला किंवा डायरेक्ट घाटकोपरला. हे असं मुंबईची लोकल आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पब्लिक कशा प्रकारे आपण स्ट्रगल करता आणि पूर्ण कष्ट करून पैसे कमवता. दिवस रात्र प्रवासात जास्तीत जास्त वेळ घालवून ते आपल्या कामासाठी झटतात आणि आपल्या एका पूर्ण लाईफसाठी झटत असतात कुटुंबासाठी वगैरे. आता आम्ही पोचलो स्टेशनला. तर चला तर मग आपल्याला आता घाटकोपर ट्रेन पकडूची असा म्हणजेच लोकल ट्रेनने आपल्या घाटकोपरला जायचं असा. हे असं पाहुणे ते पण भेटले वाटेत आमका त्यांच्यावर आता जायचं असा. फायनली आम्ही घाटकोपरला पोहोचलो. ज्या ठिकाणी स्वामी जयंतीचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी साऊंड सिस्टीमची जोरदार तयारी चालू असा. इथे डेकोरेशन पण भारी केल्याने असा. सगळ्यांची लगबग चालू असा. अतिशय सुंदर वातावरण. साफसफाई वगैरे चांगली केलेली असा मस्तच. या ठिकाणी स्टेज वगैरे असं या ठिकाणी जेवणाची वगैरे सोय केलेली असा. पूर्ण एरिया बघा कशा प्रकारे डेकोरेशन करून टापटीप ठेवलेला असा. तो स्वामी जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त दिवसभर का पूजन वगैरे आरती वगैरे असा आणि संध्याकाळी महाप्रसाद असा. चला तर आम्ही आता अक्षरदादाकडे पोचलो. तुमका दाखवते कशा प्रकारे स्वामी जयंतीच्या त्या ठिकाणी तयारी वगैरे केलेली असा. ही बघा छानपैकी तयारी केल्याने आमचं स्वागत पण चांगल्या प्रकारे केल्याने विचारपूस झाली घरच्यांची वगैरे. या ठिकाणी बघा तसं सुंदर डेकोरेशन वगैरे केलेलं असा. तोंड धुतलं आंघोळ केली चांगल्या प्रकारे तयारी वगैरे केली. या ठिकाणी पूजन चालू झाला. तर आम्ही पूजनासाठी आम्ही इकडे येलो. तर भटजी काका इथे मंत्र म्हणून पूजनचं करत होते. तर पूर्ण डेकोरेशन वगैरे बघा. यासाठी मामा मामी पूजेक बसले. नमो नमः सुमुखचेकदन्तच्च कपिलो गजकर्णकः लम्भो द्वादशतानि नामानि य पठ्येन शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्कटे चैव विघ्नतस्य न जायते देव शचिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये अभिनवोऽग्रगुण्डं महाकायो सूर्यकोटिः समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. स्वामी समर्थ महाराज की जय. लिंगरवळनाथ महाराज की जय. सुखकर्ता दुःखहर्ता भर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर वृषेंदुराची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्र स्वामी समर्थांची महाआरती झाली. तीर्थप्रसाद घेतलं आणि नंतर आम्ही खाली जाऊन निघालो कारण या ठिकाणी आमका महाप्रसाद देणार होते. तर महाप्रसाद आम्ही आमका वाढले नाही आणि आमका महाप्रसादात बोलवले नाही. चांगल्या प्रकारे महाप्रसाद असतात. स्वामींचं महाप्रसाद तुम्ही नक्कीच दर्शन घ्या. तर संध्याकाळची तयारी चालू असाही जेवणाचीच म्हणजे संध्याकाळी मोठं भंडारा असा. तर कॅटरर्सवाल्यांका बोलवलं होता. छानपैकी स्वच्छ तण टापटीपणा मस्त असा जेवण वगैरे त्यांचा तयार झालेलाच होता. तर कशा प्रकारे मांडणी वगैरे केली आहे ती बघा. अतिशय सुंदर वातावरण असा. तर सांगायचा उद्देश म्हणजे आता बघूया जेवण वगैरे कसा काय होता. आता संध्याकाळचं महाप्रसाद घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही भजनाक सुरुवात केलं. 2 बुवांची भजनं झाली. त्याच्यानंतर त्या एकाच भजनात आम्ही थोडंसं गायन केलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो ट्रेनला गेलो. तर एक LTT मडगाव लेट होती त्याच्यामुळे आम्ही तुतारी एक्सप्रेसमध्ये बसलो. तिकीट काढूच्या आधी घरा केलं कारण आमका घाई झालेली होती. वाटेत TC वगैरे येऊ नाही. छानपैकी कार्यक्रम झालो. मस्त आवडला. अक्षय तक पण आम्ही सांगितलं छानपैकी कार्यक्रम झालो. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आम्ही नक्की आणि पूर्ण भजन करू नक्कीच. बघूया. स्वामींचा आशीर्वाद तुम्ही पण घेतला असाल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.